प्रशासकीय मान्यता मिळाली, कार्यारंभ आदेश मिळाला तरी देखील लिफ्ट सुरू होईना. अशीच काहीशी परिस्थिती धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयाची झाली आहे. यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांवर आणि त्यांच्या नातेवाईकांचे चांगलेच हाल होत असल्याचं दिसून येत आहे. हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठातांसोबत यावेळी संपर्क साधला असता त्यांनी लिफ्ट सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला. मात्र दिरंगाई का होत आहे हे आम्हाला देखील ठाऊक नसल्याचं सांगितलं. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रॉनिक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी 6 महिन्यांपूर्वी कामाचं टेंडर निघालं, 5 महिन्यांपूर्वी कामाचा कार्यारंभ आदेश मिळाला. मात्र लिफ्टचं काम करत असताना सर्व गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. याबाबत लिफ्ट सुरू करण्यापूर्वी आणि लिफ्ट सुरू झाल्यानंतर 2 प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करता 31 ऑक्टोबरपर्यंत 6 लिफ्ट सुरू होणार असल्याची माहिती कंत्राटदारानं दिली आहे. दरम्यान भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील रुग्ण देखील मोठ्या संख्येने येत असतात. या रुग्णालयाला एकूण 18 लिफ्ट आहेत. त्या सर्व 18ही आजच्या घडीला बंद अवस्थेत आहे. त्याचं काम सुरू करण्यात आलंय. शासनाच्या सुमारे 2.25 कोटी रुपये निधीमधून या लिफ्टचं काम केलं जात आहे. तांत्रिक बाबींमुळे या ठिकाणी उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.